अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम। सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे। स्वामी भक्तांनो, आज आपण नागपूर येथील रहिवासी असलेल्या एका स्वामी सेवेकरी ताईंचा खूप सुंदर असा अनुभव बघणार आहोत। हा अनुभव ऐकल्यानंतर प्रत्येकाला स्वामींची शक्ती कळणार आहे आणि स्वामी महाराज कसे आपल्या भक्तांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहतात हे कळणार आहे। त्यामुळे हा अनुभव अगदी शेवटपर्यंत प्रत्येक स्वामी भक्ताने आज बघावा। चला तर मग ताईंच्या शब्दात अनुभवाला सुरुवात करूया। तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांना कोटी कोटी प्रणाम। स्वामी भक्तांनो, आज मी माझ्या जीवनातील सर्वात मोठा प्रसंग तुमच्यासोबत शेअर करत आहे। स्वामी भक्तांनो, मी गेल्या 3 वर्षापासून स्वामींच्या सेवेमध्ये आहे। जेव्हापासून स्वामींच्या सेवेत आले तेव्हापासून स्वामींनी खूप सारे अनुभव दिले, जीवनात खूप सारे बदल झाले, खूप संघर्ष करावा लागला। त्या परीक्षेमध्ये स्वामींनी खूप साथ दिली, तीच साथ तुम्हाला आज मी सांगत आहे। स्वामी भक्तांनो, आज माझे मिस्टर, माझे मुलं आणि मी आम्ही सर्वजण स्वामी महाराजांच्या सेवेमध्ये आहोत। सुरुवातीला फक्त मी सेवा करत होती। माझी खूप इच्छा होती माझ्या मिस्टरांनीही सेवा करावी। मी स्वामींपुढे रात्रंदिवस एकच मागायची की त्यांना बुद्धी द्या आणि तुमच्या चरणाचा दास बनवा, पण ते होतच नव्हतं। त्यासाठी अक्षरशः मी स्वामीचरित्र पारायण, तारक मंत्राचे अनुष्ठान, घोरकष्टोत्तरम स्तोत्र अशा खूप सेवा केल्या, पण माझी ही इच्छा पूर्ण झालीच नाही। असंच काय झालं ना की आमची बाजूला जागा होती, ती माझे जे मिस्टर आहे त्यांच्या भावांनी ती घेतलेली होती आणि ती त्यांनी घेतल्यानंतर काय झालं की ते आम्हाला ती जागा पाहिजे होती, कारण आम्हाला 2 मुले आहे आणि आम्हाला घराचं काम करायचं होतं। घराचं काम आम्हाला 2 मुलांच्या हिशोबाने करायचं होतं। खूप मोठं बांधकाम दोघांसाठीही करायचं होतं, कारण बांधकाम हे घर एकदाच होतं, 2 वेळेस होत नाही। त्यामुळे आम्हाला टाईम लागला तरी चालेल, पण छान सोय करायची होती। त्यासाठी आम्ही त्यांना विनंती केली की तुम्ही ती जी जागा आहे ती आम्हाला द्या आणि तुम्हाला आम्ही त्याबदली दुसरीकडे जागा घेऊ देतो किंवा पैसे देतो असं त्यांना सांगितलं, पण ते काही तयार नव्हते। ते आम्हाला खूप पैसे मागत होते आणि नाही जागा देणार नाही, आम्हाला देखील घर बांधायचं असं ते म्हणत होते। आता काय करावं असा खूप मोठा प्रश्न पुढे आला। त्यावेळेस मिस्टर म्हटले, तू तर तुझ्या स्वामींना खूप मानते, स्वामी स्वामी रात्रंदिवस करत बसते, त्यांना सांग ना मग आता काहीतरी करायला, असं ते बोलले। मला वाटलं की जर स्वामींनी याच्यामध्ये जर काही केलं, काही चमत्कार झालं तर माझ्या मिस्टरांचा याच्यावरती विश्वास बसेल आणि ते देखील स्वामींची सेवा करू लागतील। त्या दिवशी मी स्वामी आई पुढे गेली, स्वामी तुम्ही माझं सर्वस्व आहात। स्वामींपुढे हात जोडले, मुजरा केला आणि स्वामींना सर्व काही सांगू लागले, काहीतरी करा आणि ही जागा आम्हाला मिळू द्या असं मी स्वामींना म्हटले। त्यानंतर काय झालं की थोडे दिवस असेच गेले, मग ते जागेचं काही काम होत नव्हतं। मग मिस्टर म्हटले, आता केव्हा थांबणार आहे, आपल्याला घर तर हे बांधावंच लागणार। मग आम्ही निर्णय घेतला की आम्ही जे घर राहतो ते घर पाडायचं आणि तिथे मग बांधकाम करायचं असं आमचं ठरलं। मग आता राहण्यासाठी तर काहीतरी सोय करावीच लागणार होती, पत्र्याचं काहीतरी करू म्हणणे आणि राहू। घरकाम आता किती दिवस चालतं का, आता पावसाचे दिवस असतात, थंडी असती, मुलांना घेऊन राहायचं, कसं राहायचं, काय करायचं, खूप मोठा प्रश्न माझ्यापुढे उभा राहिला होता। पुन्हा स्वामींपुढे गेली, स्वामी का बरं तुम्हाला माझी दया येत नाही, करा ना काहीतरी असं मी म्हटले। त्याच वेळेस मग मी 11 गुरुवार व्रत चालू केलं होतं यासाठीच। मिस्टर ऐकतच नव्हते, घर पाडून आपल्याला बांधकाम चालू करायचं ते असंच म्हणत होते। मग दुसऱ्या दिवशी ते घर पाडणार होते आणि बांधकाम चालू करणार होते। आम्ही सामानसुद्धा बाहेर घेऊ लागलो होतो। त्या दिवशी रात्री काय झालं ना की गुरुवार होता, गुरुवारी माझं सर्व काही वाचून झालं, स्वामींपुढे खूप रडली। त्यानंतर संध्याकाळी आरती वगैरे झाली, आम्ही जेवायला बसणार तेवढ्याच जे माझे भाई आहे यांना कॉल आला की माझ्याकडे तू अर्जंट ये म्हणे। मग असं काय काम आहे की त्यांनी लगेच बोलवलं तातडीने। खूप टेन्शन आलं। माझे मिस्टर लगेच जेवण पण केलं नाही, लगेच गेले। तिथे गेल्यानंतर ते म्हटले
म्हटले की तुला ती जागा पाहिजे आहे तर तू घे म्हणे. आणि आम्हाला जेवढं आमचं बजेट होतं ती जागा घ्यायची तेवढ्याच पैशामध्ये आम्हाला ती जागा मिळाली. हे फक्त आणि फक्त स्वामींनी केलं. त्यांना जी बुद्धी दिली ती स्वामींनी दिली. हा खूप मोठा आमच्यासाठी अनुभव होता. तेव्हापासून माझे मिस्टर हे स्वामींना मानू लागले. मी म्हटलं हे फक्त स्वामींनी केलं आहे. बघा तुम्ही किती दिवसापासून झटत होते, किती दिवसापासून त्यांना मागत होते, पण त्यांनी दिलं नाही. आज हे जे काही केलं ते स्वामींनी केलं. त्या दिवशी त्यांचाही विश्वास बसला आणि ते देखील स्वामींची सेवा करू लागले. फार काही नाही पण एक माळ करू लागले आणि आमच्या घराचं बांधकामही सुरू झालं. आता आमच्याकडे फार काही पैसे नव्हते. आम्ही लोन वगैरे काही घेतला नव्हता. जसे जसे पैसे आमच्याकडे ना तसे तसे आम्ही बांधकाम करणार होतो असं आमचं चालू होतं. मग त्यासाठी आर्थिक प्रगतीसाठी घरामध्ये सुख शांतीसाठी मी काही सेवा घेतल्या होत्या. त्या सेवा माझ्या चालू होत्या. सेवा करता करता काय झालं की माझ्या मिस्टरांचं सहज असं मोबाईलवरती बघता बघता त्यांनी खूप सारे अनुभव बघितले, हे बघितलं आणि त्यांचं काय माहीत त्यांना काय झालं की ते म्हटले की मला प्रदीपदादांच्या मठामध्ये जायचं आहे. ते असं म्हटले. आता स्वामींकडेच जायचं म्हटल्यावर मी तर त्यांना काही विरोध केला नाही. तुम्हाला जायचं तर तुम्ही जा म्हटलं. तर मग माझे मिस्टर गेले. तिथे गेल्यानंतर त्यांचा 105वा नंबर होता. एवढा लांब नंबर होता त्यामुळे ते म्हटले की आता मला इथे राहावं लागणार आहे. मिस्टरांचा कॉल आला. मी म्हटलं ठीक आहे, तुम्ही स्वामींच्या तिथे आहात, तुम्ही तिथे राहू शकता आणि तिथे राहून तुम्ही सेवा करा, मी असं त्यांना म्हटले. आणि मग माझे मिस्टर तिथेच राहिले. 3 दिवस तिथे राहिले. त्यांनी तिथे जाऊन सेवा वगैरे घेतली. जे धंद्यामध्ये अपयश होतं त्यासाठी त्यांनी सेवा घेतली आणि त्यांना सेवा वगैरे देण्यात आली. तिथे सेवा. मग संध्याकाळी ते म्हटले की आता आपण जेवण करू आणि पहाटे सकाळी निघूया. मग जिथे संध्याकाळी महाप्रसाद होता तो महाप्रसाद घेण्यासाठी माझे मिस्टर बसले. मिस्टर बसल्यानंतर त्यांना भात वगैरे वाढण्यात आला. त्यानंतर तिथे काय झालं की एक छोटा मुलगा तिथे आला. म्हणजे असं खेळता खेळता मुलगा तिथे आला आणि त्यांनी काय केलं की जे खाली माती असते पडली ती माती म्हणजे वाळू घेतली आणि ती माझ्या मिस्टरांच्या ताटामध्ये टाकली. आता ताटामध्ये टाकल्यानंतर मग सर्वजण म्हणले की तुम्ही दुसरं ताट घ्या, हे नका, हे टाकू द्या. पण म्हटलं नाही. माझे मिस्टर म्हटले नाही, काही नाही, मी खातो म्हणे, काही नाही. आणि माझ्या मिस्टरांना सर्वात मोठा तिथे अनुभव आला. म्हणजे आपण एक जरी मातीचा खडा त्याच्यामध्ये तांदळत असेल किंवा कशातही असेल तर किती कचकच करतं. तर माझ्या मिस्टरांना अजिबात काहीच झालं नाही, कचकच लागलं नाही. उलट ते म्हणतात तो खूप छान मला लागला आणि त्यांनी तो पूर्ण भात संपवला. हा खूप मोठा साक्षात्कार त्यांना तिथे झाला आणि ते म्हटले खरंच हे अशक्य होतं पण ते शक्य झालं. त्यानंतर मिस्टरांचा आणखी स्वामींवरती विश्वास बसला आणि मिस्टर घरी आले. घरी आल्यानंतर त्यांनी लगेच गुरुचरित्र पारायण करायला सुरुवात केली. आता गुरुचरित्र पारायण सुरुवात केली आणि सुरुवात केल्यानंतर त्यांना खूप छान छान प्रचिती येऊ लागल्या. घरात खूप छान वाटत होतं आणि त्यांना खूप छान वाटायचं की मी स्वामींची सेवा, म्हणजे त्यांचं मन शांती त्यांना मिळू लागली होती. ते म्हणे खरंच मी किती मूर्ख आहे की एवढ्या दिवसापासून स्वामींचा लांब राहिलो म्हणे आणि खरंच आज मी तुझ्यामुळे मी येथे स्वामींच्या सेवेत आलो, हे माझ्यासाठी खूप भाग्यवान आहे असं ते माझे मिस्टर मला म्हणू लागले. म्हटलं नाही हो, असं काही नाही. आणि उद्यापनाच्या आदल्या दिवशी मिस्टरांना स्वप्न पडलं की ते असे रस्त्याने चाललेले होते. चालता चालता त्यांना एक मोठं मंदिर लागलं. मंदिर भेटल्यानंतर मग ते मंदिराच्या देवळीमध्ये स्वामींची खूप छान मूर्ती तिथे होती. स्वामींची मूर्ती अशी बोट दाखवून त्यांना इशारा करत होती, तिकडे जा तिकडे जा असं करून ती बोट करत होती. आणि माझे मिस्टर स्वामींच्या आदेशानुसार तिकडे गेले. तिकडे गेल्यानंतर त्यांना हे झालं, 10,000 रुपये सापडले, पैसे सापडले. मग माझे मिस्टर ते पैसे घेतले आणि स्वामींकडे आले. स्वामींकडे आल्यानंतर ते स्वामींच्या पायाजवळ ठेवले त्या मूर्तीसमोर. स्वामी, हे पैसे माझे नाही, मला नको, मला कष्टाचे पाहिजे आहे. माझ्या कष्टाने मला सर्व काही उभा करायचं आहे, हे जिचे असेल त्याच्यापर्यंत पोचवा असे माझे मिस्टर म्हटले. आणि ते पैसे त्यांनी स्वामींच्या पायाजवळ ठेवले आणि माझे मिस्टर घरी निघून आले. असं त्यांना स्वप्न पडलं. या स्वप्नाचा अर्थ काय असेल हे काहीच कळायला मार्ग नव्हता. असं स्वप्न का बरं पडलं. त्यानंतर मग काय झालं की असंच थोडे दिवस गेले. थोड्या दिवसानंतर माझे मिस्टर अगोदर जिथे कामाला होते तिथे सहज त्यांनी चक्कर मारला. त्यांचे मित्र म्हटले की तुम्ही इकडे या म्हणून. माझे मिस्टर गेले आणि तिथे कळालं की त्यांचे तिथे
पैसे हे जमा झालेले होते आणि ते पैसे त्यांना तुम्ही घेऊन जा म्हणे तुमचे पैसे. आम्हाला तिथे 1,00,000 रुपये ही रक्कम मिळाली. ही आम्ही कधी मनी नाही ध्यानी नाही आम्ही ती रक्कम कधी हे पण केली नव्हती की आम्हाला मिळेल की काय असं असेल असं काहीच वाटलं नव्हतं. आणि ती रक्कम मिळाल्यानंतर तेव्हा स्वामींच्या स्वप्नाचा अर्थ कळाला की माझ्या कष्टाचेच पैसे स्वामी मला देत होते, पण मी त्यांना ते पैसे परत करत होते असा मला अनुभव आला. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव होता. तुम्हाला दादांचा ताईंचा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.